तर चला मस्त आम्ही गाणं करायला घेतलं. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, चाल माझे संग नाच माझे संग. गाणं ना करायला गेलो तर बांगड्याच नाहीत घरात. साड्या घातल्या दोघी नाही इकडे. साड्या घातल्या मस्त बांगड्या शोधते. मायराला विचारलं बांगड्या कुठं ग बाई, एवढ्या सगळ्या बांगड्या आपल्या पॉट मध्ये टाकल्या मी भरून, बॉक्स भरून सापडल्या. तुम्हाला काढतायच्या नाही म्हटलं बाबा देवा. मग आता पॉट कोण उचलून काय करायला जाऊ दे. आणि साड्या घालून बसलो. मस्त गाणं बोलायचं. गुलाबी गुलाबी गाय तुझी सोनेरी सोनेरी बाय. काय रुको जरा सबर करो. जीवाचे झाले ना हाल, चाल माझ्या सोबत, चाल माझ्या सोबत चाल. आमची लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, नाच माझ्या सोबत नाच. तो नहीं होता है. चाल माझ्या सोबत, चाल माझ्या सोबत, चाल माझ्यासोबत नाच असे नाच नाच. जाऊ द्या बांगड्या नाही, आम्ही बांगड्या घेऊ आणि मस्त मग डान्स करू. डान्स नाही करणार, मस्त आम्ही रील बनवू स्पेशल बांगड्यावरती. आज बांगड्या नाही भेटल्या, साड्या घालून पस्तावले. एवढी तयारी केली, साड्या घातल्या आणि त्या साड्या काढून टाकायच्या आणि स्पेशल रील साठी घातल्या होत्या आम्ही त्या रील साठी. पण आम्हाला असं झालं की आता जाऊ द्या. मग आता आम्ही कसं दिसतो परत आम्ही साड्या घालू, दुसऱ्या घालू रेड वाल्या. खास लाल बांगडीसाठी. लाल बांगड्यासाठी लाल शोधून हाय झाले. मग मायराला फोन केला, लाल बांगड्या कुठं घातल्या. ते होती मम्मी तुम्हाला नाही भेटणार, मायरा गावाला गेली त्याच्यामुळे. आणि जाऊ द्या. किट्टू दादा शाळेतून वगैरे आला. मस्त आता आम्ही जेवणाचा पण ब्लॉग बनवू थोडासा. जेवण आता आहे ना मायरा गेली गाव. हा आम्ही मस्त आमचेच हा आमचं बरोबर हळूहळू नाही काय का. हा सोनस होतो तुमचंच आहे ना त्याचं काय. नाही राज्य आमचं हा, हा. असं हळूहळू उठायचं, हळूहळू बसायचं. पण करू राहिलो ना, मग करतो, आता काय खातो करणार आणि नाही. एन्जॉय करतो. असं काय नाही, मग एन्जॉय आता काय करतो. करणार आहे. मग- मग तिला पण माहेराला जाणं हा, गरजेचं मग- होतं ना. हे की नाही, खूप दिवस झाले ती गेली नाही. मग तिला पण वाटत होतं जावा. म्हटलं जा बाई, हाय आम्ही करू हळूहळू तिकीट करू, अगोदरच काढलेलं होतं. आम्हाला काही विचारलं नव्हतं. तिकीट काढताना गावाला गेले होते तेव्हाच मग मी आली तर मला बोलली माझं तिकीट काढलेलं आहे. म्हणजे मग जा. असं आम्हाला काय माहित नव्हतं. तिकीट येताना मला बोलला विशाल मम्मी आम्ही तिकीट काढले. तर चांगली गोष्ट आहे बाबा, जा. असं आमच्या बरोबर आम्ही तर त्याला बोलवतो आमच्या बरोबरच चला शिर्डीवरून. पण तसं ते पुढं जाऊ. आम्ही असे इथून जवळ पडलं हा, असतं आणि आम्ही याला उलट. नव्हतं गेलो, काय फिरायला नव्हतं गेलो. दर्शनाला बॉबिन कोमल होते पण मी स्पेशल कामासाठी आम्ही गेलेलो. पण ते काम होईल लवकरच. स्पेशल कामासाठी एवढं काम चांगलं होतं ना, पण तुम्हाला सांगू आम्ही नंतर. चल आता रेसिपी दाखवतो तुम्हाला जेवणाची. एकदम भारी जेवण बनवणार आज. ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी आणि काहीतरी स्पेशल बनवणार. सकाळी तर मस्त आम्ही काय बनवलेलो, भेंडी एकदम बारीक बाजरीची भाकरी. भेंडी, बाजरीच्या भाकरी मस्त. आणि- कैरीचा हा, ठेचा. लय भारी. तो दाखवलाच दाखवलंच नाही रेसिपी. बारीक कैरी आहे ना अशी ठेच. कारण की किट्टूला शाळेत सकाळी 7ला उठावं लागतं, डबा द्यावा लागतं. तर टिफिन खातो काय, एक चपाती बनवलं ते अर्धी खातो. त्याला खाता येत नाही अजून हाताने. त्याला सवय हाताने ना खातो. माझ्या हाताने खायची. आज कशाची बाई चटकोर हा ना, एवढा तुकडा खाल्ला 4 घास. त्याला मग त्या आला. हाताने खायची सवय ना ग. हा ना, हा. पण आता पोरांचं बघून लागेल बरं का त्याला लागेल. सवय आता दिले लागेल. त्याला स्वतः दिले जेवण वाढून. लागेल. आता मी त्याला स्वतः जेवण वाढून दिले आणि म्हटलं बाळा स्वतःच्या हाताने संपून दाखव मला इकडे. बोलला हो आहे, संपून दाखव. नाही, रात्री पण खाल्लं ते. हा, रात्री पण. कोको होता तर खाल्लं कोको ना. होता आणि बबली तर कोकोला म्हटलं बाई कोको लयच हुशार आहे, हाताला खातोय. दादाने लगेच हाताने चालू लगेच केलं. गेला. हा, पटकन बसला त्याच्याकडे कोको खात करतो. आता टीव्ही पुढे बसून मस्त दोघं जण शनिवार रविवार सुट्टी राहील की तुला मग जाऊ आम्ही बबलीकडे. हा, आता बाळाचं उद्या 10 वाजता. आणि तेव्हा पण आम्ही गेलो 2 दिवसातच येणार होतं. काम होतं ना, शनिवार रविवार सुट्टी होती आणि लगेच म्हटलं यावा जाऊ. पण काम थोडस हे झालं. शनिवार रविवार सुट्टी असलं पण ते हा. होत नाही ना ग. तेच ना, मग 2 दिवस आमचे काम लेट झाले थोडं यायला. तर चला आता रेसिपी मी दाखवते. 2दा तेच बोलले. चला हे गाणं बोलायचं ना आपल्याला अजून कोणतं तुझं संगीत नाही तुझं संगीत ते तुझं संगीत ते गाणं बोला ना. बोलतो घ्या. साडे साला तिकडे टाकून आलंय त्यांच्यासाठी गाणं. तुझी संग प्रीत लगाई सजना 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 ओ रामा हाय बेदर्दी हाय बेदर्दी तुझ संग प्रीत लगाई सजना सजना
सजना सजना ओ रामा. आता गाणं कहा आणि आम्हाला हसू बी नका. त्या दिवशी मी एवढी माझ्या याच्यात आडव्या क्लिप नाही क्लिप टाकलाय पण एवढे मी एकटेच बोलत होते आणि आम्ही आहे ना असंच एन्जॉय काय करतो. करायचं काय बाई? त्या एन्जॉय करण्यासाठी मग आता सिंगर आता व्हायचं. मग काय म्हणजे येतं ते तर म्हटलं बाकीची. चला, अजून एक गाणं बोलत थांबा. गाणं तुम्हाला सांगतात कुठलं बोलायचं थांब. अजून एक गाणं होतं. नाही नाही, गाणं कसं बोलतोय माहितीये का आम्हाला? म्हणे घातल्या साड्या लाल बांगडीच्या गाण्यासाठी आणि गाणं तर काही झालंच नाही बांगड्या नसल्यामुळं. मग म्हटलं जाऊ द्या कुछ तो लोग कहेंगे म्हणून मग आता ते गाणं आहे. हा कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत न जाए रहना कुछ तो लोग कहेंगे. बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. लोगों का काम है कहना. आता ह्या मध्ये ना आज सगळं जिथं जिथं जाऊ त्या सिच्युएशन धरून गाणे होणार बरं का. आता गाणे बोलतात कारण की आमच्याकडे मजा करायला बस काय करायचं मग या वयात. चला जाऊ द्या. हा. कॅमेरा आलाय पहिले ना आपण पिक्चरचे कॅमेरे बघायचो आता आपले स्वतःवर कॅमेरे. मग चला. त्याच्यात घ्यायची मजा कर. मजा करू. मस्त भेंडी बनवली. आता आम्ही जरा ऑफिसला जाणार होते पण काय गेली नाही त्याला लवकर खायची सवय ना म्हणून भाकरी पण बनवून घेतल्या. आता येते थोडीशी फिश वगैरे घेऊन. भाकरी बनवली एवढ्या ज्वारीची बनवली आहे बाकीच्या त्यांना आणि यांना किट्टूला माझ्या भात बनवते आणि आता मी लगेच जाते थोडीशी फिश घेऊन येते. मी याला जाणार होते कशाला हळू न बोलू का बरं? चला आता भेंडी मस्त. हा हळू बोलू काय हळू बोलू सांग दादा. बरं बरं जोरात आवाज कर थोडासा हळू बोल. चला हळू बोलते. चला भेटू आता मच्छी घ्यायला मी जाते मच्छी घेऊन येईल. चला तर ऑफिसवरून आले एवढे दमादम झाले करून घामाने आणलं मग येताना 1 किलो चिकन आणलं फिश आणली सर्व काय आणलं. आता मी मस्त याची तंदूर बनवते याची तंदूर बनवते आणि या मच्छीचे फ्राय करते. आपली घेऊन आली आणि तुम्हाला दाखवते ते मी आणि भाकरी पण दाखवते. भाकरी तर मग अशी दाखवले ज्वारीच्या याचे ज्वारीच्या भाकरी बनवल्या. कांद्याची पालवी बनवायची होती पण ती हे झाली काय थोडी राहिली बनवायचीच. दर्शन बाळा आता याची मी तंदूर बनवते आणि फिश बनवते. बघा मस्त फिश हे करते आणि याच्यावर मी वेळ आहे आता दही टाकते. उद्या तंदूर एवढी भेंडी बनवते एवढी भेंडी बनवते. पूर्ण झालं का मी तुम्हाला दाखवते फिश झाल्यावर. घाम झालेली पूर्ण एवढा घाम निघतो काय माहिती कसं नव्हतं मला. तर आता फिश झाली खायला वाढून देते पहिलं फिश आणि भेंडी नंतर मी तंदूर बनवते आणि साडी पण चेंज करते. आले लगेच बनवायला लागले त्यांना लवकर जेवणाची सवय ना त्याच्यामुळे. तर आता मी हा ब्लॉग छोटासा ब्लॉग इथे चेंज करते. लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब खूप खूप द्या खराब माणूस. बाय.